नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जय श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, घरामध्ये येताच तुम्ही जर कपडे काढून इथे तिथे ठेवत असाल किंवा दाराच्या मागे लटकवत असाल तर आजच सावध व्हा। वास्तुशास्त्रामध्ये घरातील काही गोष्टींचं स्थान हे सांगण्यात आलंय, ज्याचा अवलंब केल्यास घरामध्ये सकारात्मक ऊर्जा नांदते आणि यापैकीच एक म्हणजे कपडे। आपले कपडे आपण चुकीच्या जागी काढून ठेवले तर जीवनातील अडचणी कधीच संपत नाहीत। घराची वास्तू योग्य असेल तरच घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते। घरामध्ये येताच कपडे योग्य ठिकाणी ठेवणं फार गरजेचं आहे, अन्यथा वास्तुदोष निर्माण होतो। वास्तुशास्त्रामध्ये कपडे ठेवण्याचं योग्य स्थान हे सांगण्यात आलंय। वास्तुदोष निर्माण झाल्यास घरामध्ये तुमच्या रोज कलह होतील, आर्थिक अडचणी, करिअरमधील अडथळे, आजारपण तुमची पाठ सोडणार नाहीत। काही ना काही समस्या घरामध्ये कायम राहतील आणि त्यामुळे घरामध्ये कपडे योग्य ठिकाणी काढून ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे। दरवाजाच्या मागे कपडे चुकूनही लटकवू नयेत। तर मग जाणून घेऊयात यामागचं खास कारण। वास्तुशास्त्रानुसार दरवाजाच्या वरच्या भागामध्ये धनाची देवी लक्ष्मीचं स्थान असतं, त्यामुळे दरवाजाच्या मागे कपडे कधीही लटकवू नयेत असं सांगण्यात येतं। कारण त्यामुळे लक्ष्मीचा अनादर होतो आणि तिचा कोप होतो। दरवाजा मागे कपडे लटकवल्यानं आर्थिक स्थिती बिघडते। असं केल्यानं आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता असते। त्यामुळे घरामध्ये चुकूनही दाराच्या मागे कपडे लटकवू नयेत। दारामागे कपडे लटकवल्यानं तुमचे नातेसंबंध हे बिघडतात, नात्यांमध्ये दुरावा वाढतो आणि अनावश्यक कलह आणि वाद घरामध्ये वाढीस लागतात। दरवाजाच्या मागे कपडे लटकवल्यानं नकारात्मक ऊर्जा घरामध्ये वाढीस लागते, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात। नोकरी आणि व्यवसायामध्ये अडचणी येतात। यासोबत कोणत्याही कामामध्ये परिश्रम करूनही यश मिळत नाही आणि प्रत्येक कामामध्ये काही ना काही अडथळे येऊ लागतात। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं दाराच्या मागे कपडे कधीही ठेवू नयेत। जर तुम्हाला कपडे ठेवायचे असतील तर तुम्ही कपडे कपाटामध्ये ठेवू शकता आणि कपडे ठेवताना व्यवस्थित घडी करूनच कपडे ठेवावेत, हा यामागचा नियम आहे। तर मग स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।